नमस्कार मित्रांनो, विन दोघातीलही तुटेना या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये आता स्वानंदी समरला विचारते, तुम्ही कधी पोहोचलात आणि सगळं काही वेळेवर जेवण वगैरे करून घ्या, सगळं काही व्यवस्थित करा। आता आजी ही बघतच असते स्वानंदी समरची किती काळजी घेते, किती आता छान त्याच्याशी बोलत आहे आणि स्वानंदी लाडात मस्त बोलत असते। तर आजी आता फोन ठेवल्यानंतर म्हणते की हे बघ अगं स्वानंदी, बाई मात्र इतरांशी बोलताना आणि आपल्या नवऱ्याशी बोलताना मात्र जरा वेगळी दिसते। आणि एक सांगू का, लग्नामध्ये मात्र पिंट्या तुझ्या बाजूने उभा राहिला, तुझ्या बाजूने बोलला। फक्त वाईट मला ह्या गोष्टीचं वाटलं, कारण ह्या वेळेस मात्र मी तुला समजण्यात कमी पडले। अगं तू बोलली होती अंशुबद्दल आणि चिंगीबद्दल, तू शंका सांगितली होती, पण मीच काही विश्वास नाही ठेवला। त्यावरती आता स्वानंदी म्हणते की हे बघा, विश्वास बसावं असं नव्हतं। तेव्हा आजी म्हणते की अगं मला असं वाटलं होतं की श्वेता प्रकरणानंतर मात्र अंशू असं वागायचं नाही, परंतु त्याने तर सगळ्यांचा विश्वासघात केला। तेव्हा स्वानंदी म्हणते की आजी खरं तर ह्या विषयावर बोलायलाच नको। आणि तिच्या मैत्रिणी मात्र गप्पा करत असतात आणि तेव्हा एक मैत्रीण म्हणते की अगं खूप दिवसातून आपण एकत्र असे तुमच्या घरी जमलो। तेव्हा मंदा म्हणते की मला भीती वाटते बाबा। तेव्हा तिची मैत्रीण म्हणते की कसली भीती, आम्ही घर लुबाडून नेतो की काय। तेव्हा मंदा म्हणते की जर लुबाडून न्यायचं असेल तर आमचा देखना दिवा घेऊन जा। तेव्हा तिची एक मैत्रीण विचारते की दिवा दिवा कोणता दिवा। तेव्हा दुसरी मैत्रीण म्हणते की अगं ते सुनेबद्दल बोलतात। दुसरी मैत्रीण म्हणते की नको, आमच्याकडे आहे तोच बाद झाला। आणि आता त्या एकमेकींच्या सुनाबद्दल गप्पा करत असतात। मंदा आता आदिराचं घराणं करत असते आणि म्हणते की तिच्या आईने तिला शिकवलेलंच नाही, जे शिकवायचं आहे ते सगळं काही आमच्या गळ्यात येऊन पडलं। शिकवायचं तरी कसं, कारण शिकवायला गेलं तर आता राग खूप मानतात। किंवा आता दुसरी मैत्रीण म्हणते की हो ना, जरा रागीटच दिसते। आणि हे बघ आता तुम्हाला आणखीन एक किस्सा सांगते, कारण मुलाबद्दल आता तिला जर बाळ होऊन द्यायचं आहे ते पण तिच्या वेळेनुसार, जेव्हा तिला वेळ भेटेल तेव्हा, आणि मुलावर तीच संस्कार करणार आहे असं म्हणणे। जबाबदारी घ्यायची नाही म्हणते, मुलं झाल्यानंतर पार्ट्या वगैरे इकडे कसं फिरणार, त्यामुळे मुलं होऊन द्यायला नको म्हणते। आणि तेवढ्यात अधिरा किचन मध्ये येते आणि काही बोलणं तिने ऐकलेलं असतं। अधिरा रागाने पाहत असते, मंदाने मात्र बघितलेलंच नसतं की अधिरा तिचं बोलणं ऐकत आहे आणि ती अधिराविषयी बोलत असते। तेव्हा लगेच आता तिच्या मैत्रिणी मात्र मंदाला खुणवतात की अधिरा आली आहे म्हणून। तेव्हा मंदा लगेच आता विषय बदलते। अधिरा म्हणते की बोला आई, आता कशाला विषय बदलतात, बोला ना, मी छानपैकी येथे बसून तुमचं बोलणं ऐकते। तेव्हा आता मंदा म्हणते की हे बघ, आम्ही आमचं बोलतोय, तू कशाला ऐकतेस, जा आतमध्ये। तेव्हा अधिरा म्हणते की मी का आतमध्ये जायचं, आम्हाला काय म्हणालात की आई होण्याची अक्कल नाही, तर मंदा म्हणते की कुठे अक्कल आहे। तेव्हा अधिरा म्हणते की आहे, अक्कल आम्हाला आहे, परंतु आम्हाला करिअरवरती फोकस करायचा आहे। तेव्हा आता मंदा लगेच म्हणते की बघितलंस का, तोरा बघितलंस का, करिअरवरती फोकस करायचं म्हणते। आणि मुलं मात्र यांना अडचण वाटतात, जबाबदारीपासून यांना सुटका हवी आहे। तेव्हा अधिरा म्हणते की आई एक मिनिट, हे बघा आई, आता इतका मोठा डिसिजन घेण्याच्या अगोदर मात्र ती जबाबदारी आम्हाला पेलवते की नाही याचा आम्ही डिसिजन घेत आहे। त्यासाठी तुम्ही आमची लायकी वगैरे काढू नका। आमच्याकडे मात्र छान असे आमच्या लाईफचे कोर्स आहेत, परंतु तुमच्यासारखे आम्ही रिकाम टेकडे नाहीत। असं बायका बायका एकत्र यायचं आणि सुनाबद्दल बोलत बसायचं, असे संस्कार आमचे नाहीत। तेव्हा आता मंदा रागाने उठते आणि जोरात अधिरा असं ओरडते। तेव्हा अधिरा सुद्धा म्हणते की एक मिनिट, माझ्यावर ओरडायचं नाही। त्या मैत्रिणींना म्हणते की तुम्ही काय बघतात, तुमचे पोहे खाऊन झाले असेल, जा एकदाच घरी। तेवढ्यात तिच्या मैत्रिणी आता मंदालाच बोलतात, येतो आम्ही, चांगला अपमान झाला आमचा। मंदा त्यांना थांबवत असते की अहो तिच्याकडे कशाला लक्ष देतात, कशाला तिचं मनावर घेतात। आणि आता सगळ्या मैत्रिणी निघून गेलेल्या आहेत, तर आता मंदाला फारच राग येतो आणि अधिरा रागाने आतमध्ये निघून जाते। त्यानंतर इकडे राजवाड्यांच्या घरामध्ये आता मलिका आजी आणि स्वानंदीकडे येते आणि रडत असते, आई आई करत। तेव्हा आता आजी विचारतात की काय ग मलिका, काय झालं, तू का रडतेस। तेव्हा आता मलिका स्वानंदीकडे बघते आणि काही नाही आई असं म्हणते। आणि आई मला एकटं बसावंसच वाटत नव्हतं, डोक्यातील विचार खूप त्रास देत होते। तेव्हा आता आजी म्हणते की हे बघ काय झालं ते व्यवस्थित सांग। मलिका म्हणते की आई प्लीज असं बोलू नका, आणि तुम्हाला काय वाटतं की ह्या सगळ्या गोष्टीचा मलाच धक्का बसलेला आहे का। आजी म्हणते की तुझं काय खरं आणि काय खोटं नाही कळत। मलिका म्हणते की हे बघा, काय खरं आणि काय खोटं म्हणजे
कुठली आई मात्र आपल्या मुलाला हे सगळं करण्यासाठी सांगेल? आणि तुम्हाला काय वाटतं की आई अंशुमनला हे सगळं करण्यासाठी मी सांगितलं असेल? विचार करून डोकं फुटण्याची वेळ आली. नक्की मला काय होतं तेच कळत नाही आणि मला खरंच खूप मळमळतंय. तर मलिका खूप अगदी दम लागल्याचं नाटक करते. आजी विचारते की काय झालं, डॉक्टरांकडे जायचं आहे का? तर मलिका म्हणते की डॉक्टर काय दुखापतीवर आजारपणावर इलाज करतील, दुखऱ्या मनाचं काय त्यावर इलाज होईल का? तेव्हा आजी म्हणते की हो, त्यासाठी पण डॉक्टर आहेत. तेव्हा स्वानंदी मात्र ऐकून घेत असते. तेव्हा मलिका म्हणते की आई मला कधी कधी असं वाटतं की मरून जावं, हे टेन्शनच खूप आहे. तेव्हा आजी म्हणते की भरल्या घरामध्ये असं अभद्र बोलायचं नसतं. तेव्हा आता आजी म्हणते की हे बघ, लग्नामध्ये तू जे काही वागलीस त्यावरून मला असं वाटतं की नक्की तुला परिस्थितीची काही जाण आहे म्हणून. तेव्हा मलिका म्हणते की आई तुम्ही मला काही म्हणा, परंतु रक्ताच्या नात्याची जाण मात्र मला नक्की आहे. शेवटी मात्र तीच गरजेला कामे येतात, म्हणून कुटुंबाने एकमेकांना धरून राहिलं पाहिजे आणि बाहेरच्या कोण तर आपण अपेक्षा ठेवू शकत नाही. तेव्हा आता स्वानंदीकडे जेव्हा ती बघून बोलते तर स्वानंदी विचारते की म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे? तेव्हा आता मलिका म्हणते की हे बघ आई, स्वानंदी नवीन आहे पण तुम्हाला तर सगळं काही माहिती आहे. आई तुम्ही सांगा की मला कधी आनंद मिळालेला आहे का या घरात आल्यापासून? आमचे हे गेले तेव्हा माझी डॉल मात्र अधिरा एक कुकुल बाळ होतं आणि रोज उठून काहीतरी होत असतं. तेव्हा आता आजी म्हणते की हे बघ मला सगळं काही कळलं, परंतु नक्की तुझा मुद्दा काय आहे? आणि हे बघा आई तुम्ही समरला सांगा तुमचं नक्की तो काही ऐकेल. तेव्हा आई म्हणजे आता अंशुमन बद्दल तिला असं म्हणायचं असतं. आता आजी म्हणते त्याला काय सांगायचं? पिंट्याने मात्र कुटुंबाचे वाभारे काढलेले नाही, तुझ्या मुलाने हे सर्व कारस्थान केलेलं आहे, त्यामुळे तू त्याला समजावून सांग. तेव्हा मलिका म्हणते की नाही मी त्याला नाही समजू शकणार, मी त्याला मात्र चांगलंच ओरडणार आहे. पुढच्या वेळेस जर त्याने असं काही पाऊल उचललं तर मी त्याला काठीने बडवेल असं मी त्याला धमकावून ठेवलेलं आहे. यापुढे मात्र तू नीट वागेल. तर आजी म्हणते की मग अगोदर का वागलं नसेल? मलिका म्हणते की हे बघा आई प्लीज ऐकून घ्या, त्याच्याकडून चूक झाली मग आपण त्याच्या आयुष्याची वाट लावायची का? त्याचं आयुष्य बरबाद करायचं का? त्यापेक्षा मात्र ते मूर्ख चिंगीला आवरा. स्वानंदी म्हणते की यामध्ये त्या बिचारी चिंगीचा काय दोष आहे? तुम्ही तिला का दोष देता? अंशुमनला दोष द्या ना, त्याला सांगा समजून. आजी म्हणते की अगं मलिका तुला लाज वाटते का? तू त्याची आई आहे, तू त्याला समजून सांगायला हवं. आणि हे बघ तुला सुद्धा 2 मुली आहेत आणि तू दुसऱ्याच्या मुलीला का नाव ठेवते? आणि हे बघ चिंगीच्या जागी मात्र अर्पिता किंवा हदीर असती तर मग तू काय केलं असतं? आणि तेवढ्यात आता मलिका म्हणते की त्या राजवाड्यांच्या मुली आहेत आणि राजवाड्यांच्या मुली कधीही मुळात अशा चुका नाहीच करणार. चिंगीचं मात्र तसं नाही, कारण ती एक साधी मोलकरीण आहे. तेव्हा स्वानंदी म्हणते की तिचं तसं नाही, परंतु राजवाड्यांच्याच मुलांनी मात्र तिच्या बाबतीत हे सर्व केलेलं आहे. तुम्ही सुद्धा राजवाडेच आहेत. तेव्हा आजी म्हणते की अगं मलिका का असा तू दुपट्टेपणा करते? अगं तुझ्या मुलाला कळायला हवं होतं, तुझ्या मुलाचं बाळ तिच्या पोटामध्ये आहे याचा विचार कर. ती लाज कशी वाटत नाही तुम्हाला इतकं सर्व काही बोलताना? तेव्हा आजी आता भडकलेले असतात. तेव्हा स्वानंदी म्हणते की आजी बोलताना मात्र आपण शांतपणे विचार करूयात, कारण जे झालेलं आहे त्यात फक्त शिक्षा म्हणजे आता एकटी चिंगी भोगत आहे आणि यामध्ये आता अंशुमन सुद्धा दोषी आहे. जर तो दुसरी एखादी मुलगी असती तर ह्या सगळ्या गोष्टीवरून मात्र चिंगीच्या जागी दुसरी खरंच खूप मोठा तमाशा करू शकली असती. आपलं नाव मोठं आहे परंतु ती त्यातील काहीच करू शकत नाही, फक्त आणि फक्त तिचा हक्क मागत आहे भाबडा. हे बघा आता मात्र चिंगीने सर्व काही आता आपल्याकडे बोलली नसती आणि ती पोलीस स्टेशनला गेली असती. आता अंशुमन कुठे असतात? तर जेलमध्ये असतात. तर आजी म्हणते की हो, तेव्हा मात्र पिंट्या त्याला वाचवायला गेला नसता. आजी आता स्पष्ट शब्दात उत्तरच देते अंशुमनला ही जबाबदारी घ्यावी लागेल, आता दुसरा आपल्याकडे कोणताही पर्याय राहिलेला नाही. तेव्हा आता मलिकाला फारच राग येतो आणि रागाने मात्र ती आता तिथून निघून जाते. त्यानंतर आता इकडे अधीरला म्हणजे जे काही ती मंदाला बोलली तर मंदाला राग आलेला असतो आणि सुष्मिता जवळ रूम मध्ये येऊन आता मंदाची तळतळ सुरू असते आणि त्या मलिका ताईंना मात्र लोकांना कटकारस्थान करून त्यांना कसं फसवायचं, त्यांच्याशी गोड गोड बोलायचं हे जमतं आणि ह्या आधीराला गोड सुद्धा बोलता येत नाही, परंतु फसवते मात्र नक्की. तेव्हा आता सुष्मिता म्हणते की अगं मम्मा, परंतु मुळात तुला त्या बिल्डिंग मधील बायकांना काय प्रॉब्लेम सांगायची गरज होती? अगं मम्मा तुला माहिती आहे का, त्या तुझ्याबद्दल सुद्धा गॉसिप करतात, मी स्वतः माझ्या कानांनी ऐकलेलं आहे. तेव्हा आता मंदा म्हणते की हे बघ तू मला अक्कल शिकू नकोस, मला सगळं काही कळालेलं आहे. एकदा की मी आता बाहेर काढलं तर एकेकाची मात्र सगळी खबरपट्टी बाहेर काढेल. आणि ते आता सुष्मितावर चिडते की मला अक्कल वगैरे शिकू नकोस. मंदा मात्र आता सुष्मिताला म्हणते की लवकरात लवकर तू स्वानंदीला फोन लाव आणि तिला मला सगळं काही सांगून दे. प्रत्येक वेळेस ते मला नाव ठेवत असतात. सुष्मिताला पटकन फोन लावायला सांगते. आता सुष्मिता फोन करते परंतु स्वानंदीने फोन उचललेला नसतो.
तेव्हा मंदाची आणखीन चिडचिड सुरू होते. आता रोहनला सुद्धा सांगते की त्याच्या बायकोने काय प्रताप केलेले आहे म्हणून ताव खाऊनच जाते. तेव्हा आता सुष्मिता बिचारी स्वतःला म्हणते की ही मम्मा कधी कधी खरंच खूप अति वागत असते आणि म्हणून मात्र आता मी स्वानंदीताईला फोन करते म्हणून ती स्वानंदीला फोन उचलते आणि तेवढ्यात अंशुमन टोऱ्यातच खाली आलेला असतो आणि तो नारायणला आवाज देऊन फोन उचलायला सांगतो कारण स्वानंदीचा फोन तेथे वाजत असतो. तेव्हा मात्र आता सुष्मिता स्वानंदीला फोन करते तर अंशुमन फोन उचलतो. दोघं तर हॅलो हॅलो करत असतो. तर आता लगेच अंशुमन रागाने म्हणतो की हॅलो म्हणजे काय, पुढं काय आहे ते बोला. सुष्मिता विचारते की ताई आहे का, तर अंशुमन म्हणतो की कुणाची ताई आणि कुठली ताई. सुष्मिता म्हणते की माझी ताई आणि मी सुष्मिता बोलते ताई आहे का. तेव्हा आता अंशुमन लगेच अगदी लाडात बोलायला सुरुवात करतो. म्हणतो की मिस युनिव्हर्स आणि तुझ्यासाठी काही पण. सुष्मिताला आता काय बोलावं तेच काही कळत नसतं. तेव्हा ती शांत असते. त्यानंतर आता इकडे आजी स्वानंदीला म्हणते की बघ या मलिकाला काय म्हणायचं, ग्लास सुद्धा माझ्या हातामध्ये देऊन गेली. मला एक समजत नाही की इतकं सगळं म्हणजे होऊन सुद्धा आपल्या मुलाच्या प्रेमात आंधळ कसं होऊ शकतं. मी म्हणते की आजी मला एक कळत नाही काकू आता इतक्या अति का वागतात, म्हणजे त्यांना त्यांच्या मुलाची काळजी आहे हे मला कळते. जे काही झालेलं आहे त्यामध्ये चिंगीचा एकटीचा कसा दोष आहे, कारण हे जे काही झालेलं आहे यामध्ये ते दोघं सुद्धा आहे. अंशुमन सुद्धा सामील आहे. अंशुमनला वाचवायचं आणि चिंगीला वाऱ्यावर सोडून द्यायचं असं कसं करू शकतात बरं. तेव्हा आता आजी त्यांचा भूतकाळातील किस्सा सांगते. माझ्या पिंट्याने मात्र सगळं काही दुःख विसरून या कुटुंबासाठी तो जबाबदारी घ्यायला तयार झाला. त्यांनी सगळी आपली जबाबदारी त्याच्या खांद्यावर उचलली आणि ही मलिका आजपर्यंत फक्त दुःखच कवटाळून बसली. जाऊन दे, त्या मलिकाबद्दल बोलायला वेळच पुरणार नाही, नको तिचा विषय. ते आपण चिंगीच्या बाबतीत लक्ष देऊयात, पुढे काय करायचं त्याचा विचार करूयात. तो आजी म्हणते की हो ना, खरंच मला खूप काळजी वाटते त्या मुलीची. पार्वतीबाईंनी आपल्या भरोश्यावर तिला इथे पाठवलं होतं. स्वानंदी म्हणते की मी तिच्या पाठीशी आहे, मी तिला असं कोलमडून नाही देणार आणि हे फक्त स्वानंदी तिचं आणि तुझं चांगलं जमतं, त्यामुळे तिला आता विचार तू तिच्या डोक्यामध्ये नक्की पुढे काय करायचं आहे, कसला विचार आहे. तेव्हा स्वानंदी म्हणते की हो आजी मी नक्की बोलेल. आणि आता चिंगी काय करेल मला माहिती नाही, लग्न करेल किंवा नाही करायची, सो शेवटी तो तिचा निर्णय असेल. त्यामुळे आता जे झालं ते झालं, आता काहीतरी निर्णय तर घ्यावा लागेल. आणि हे बघा आजी मी चिंगीला आता डॉक्टरांकडे घेऊन जाते रुटीन चेकअप साठी, बाकी राजवाडे आल्यानंतर बघूया. आणि हे बघा ते आल्यानंतर मात्र काहीतरी सोल्युशन तर आपल्याला देतीलच. तेव्हा मात्र आता रोहन इकडे कामावरून येत असतो आणि तेवढ्यात मंदा त्याला फोन करते आणि आधिरा माझ्याशी कसं बोलली आणि सगळ्या त्या गल्लीतल्या बायकासमोर माझा अपमान केला. तेव्हा आता रोहन म्हणतो की हे बघ आई तू शांत हो, आणि तू तिला काही बोलली होतीस का. तेव्हा मंदा म्हणते की मी कुठे काय बोलले होते. वा रोहन वाहा, अरे तुझ्या बायकोने माझा अपमान केला आणि तो पण सगळ्या बिल्डिंग मधील बायकांच्या समोर. तू मात्र मला वर उलट तपासणी करतोय आणि हे बघ तुझा माझ्यावर विश्वास नाही, तू नक्की तुझ्या बाबांसारखं वागायला लागलेला आहेस. तेव्हा रोहन म्हणतो की आई हे बघ मुळात सिच्युएशन काय आहे ते समजण्याचा मी प्रयत्न करतोय. तेव्हा आता मंदा म्हणते की हे बघ उलट मात्र बिल्डिंग मधील बायका मला विचारत असतात की काय मंदा ताई अहो नातवंड कधी आहे. मी काय बोलायचं होतं, मी तर मन मोकळं केलं. मी फक्त काय म्हटलं की माझी सून मात्र मला नातवंड बघण्याचं भाग्य लाभून देत नाही. तेव्हा रोहन म्हणतो की आई हा विषय बिल्डिंगच्या बायकांसमोर बोलण्याचा आहे का. मंदा म्हणतं की वा रे वा, म्हणजे कुणाशी काय बोलायचं किती बोलायचं हे तुम्ही ठरवणार का. हे बघ चूक तर तुझी आणि तुझ्या बायकोची आहे, तुम्हाला मूल नको आहे. रोहन म्हणतो की मी कधी असं म्हणालो, आम्ही फक्त वेळ घेतोय बाकी काही नाही, तो तर आमच्यासाठी खूप महत्वाचा डिसिजन आहे, तरी सुद्धा तू असं का म्हणते. हे बघा आम्हाला नातवंडांचं सुख देणं हे मात्र तुमचं कर्तव्य आहे आणि तुम्ही आम्हाला सुख दिलीच पाहिजे. आणि हेच फक्त मी माझ्या सुनेला म्हणजे आदिरला सांगायला गेले आणि सगळ्या बिल्डिंगच्या बायकासमोर तिने माझी लायकी काढली. नातवंड मागणं माझा काही गुन्हा आहे का. या आदिरला फक्त एन्जॉय करायचा असतो, बाहेर फिरायचं असतं. रोहन म्हणतो की हे बघ आई समजून घे, जे काही तुला बोलायचं आहे तर ते घरच्यांसमोर बोल, म्हणजे माझ्या समोर बोल, आधिरा समोर बोल, परंतु बिल्डिंगच्या बायकोसमोर कशाला विषय काढते. किंवा मंदा म्हणते की हे बघ अरे मी फक्त शेअर करत होते, नातवंड मागणं काही चुकीचं आहे का. आता रोहन म्हणतो की आई ठीक आहे मी खूप कामात आहे, मी नंतर तुझ्याशी बोलतो. आणि बाय करून तो फोन ठेवतोय. तेवढ्यात तेथे बाबा आलेले असतात. बाबा मात्र त्यांचा मोबाईल चार्जिंग करत असतात, परंतु आता ही मंदा त्यांच्याकडे बघते आणि बाबांना म्हणते की मुलांना वेळ लागलेला आहे, जरा तुम्ही तुमच्या मुलांना समजवा, नातवंड द्यायची नाही म्हणतात आणि असं कसं मूल नकोय मूल नको. बाबांनी मात्र कानामध्ये हेडफोन घातलेले असतात. बाबा मात्र तिच्याकडे लक्षच देत नाही. त्यानंतर मात्र तिकडे अंशुमन मात्र सुष्मिताशी खूप गोड गोड बोलत असतो. तेव्हा लगेच सुष्मिता म्हणते की बोला ना, तर अंशुमन म्हणतो की नाही लेडीज फर्स्ट. तर
लगेच सुष्मिता म्हणते की नाही, लेडीज नाही, आमच्याकडे जेंट्स फर्स्ट असतात. अंशुमन म्हणतो की हो, पण माझी कॉफी करायची नाही. आणि तो गाणं म्हणतो की हम आपके आहे कोण. तेव्हा आता सुष्मिता म्हणते की काय, हम आपके हे कोण म्हणजे नक्की काय. आणि हे तर माझं आवडतं गाणं आहे, आणि तुम्ही मात्र नक्कीच कॉफी केली. तर अंशुमन म्हणतो की हो, आता केलीत ना शेवटी तुम्ही कॉफी. ही फिल्म आहे ना, तर ती माझ्या लाईफ सारखी आहे असं त्या अंशुमन तिला म्हणतो. तर सुष्मिता विचारते की ते कसं. आणि हे बघा फिल्ममध्ये कसं आहे की फिल्मच्या त्यामध्ये त्या मोठ्या भावाचं लग्न होतं त्या हिरोच्या बहिणीला मात्र एक आता क्यूट बहीण असते. बरोबर अंशुमन आता त्या सुष्मिताला आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी हे सर्व नाटक करत असते. म्हणतो की माझ्या सुद्धा बहिणीला मात्र एक क्यूट बहीण आहे. आणि तेवढ्यात मात्र आता सुष्मिताला हे सर्व काही ऐकून खूप आनंद होत असतो. आणि तेवढ्यात मंदा येते. मंदा म्हणते की काय ग, लागला का फोन, दे मला, मी बोलते. तर सुष्मिता लगेच फोन कट करते. मंदा विचारते की काय ग, फोन का कट केलास, मला स्वानंदीशी बोलायचं होतं, दे इकडे. तेव्हा सुष्मिता म्हणते की ताई फोनवर नव्हती. मग कोण होतं असं विचारते. तर सुष्मिता म्हणते की माझी फ्रेंड होती. आणि कोणती फ्रेंड होती असं विचारते. तर सुष्मिता म्हणते की मला माहिती नाही कोणती फ्रेंड होती. आणि ती म्हणते की अंशुमाला. तर आता मंदा म्हणते की अंशुमाला माझ्या फ्रेंडचं नाव आहे. सुष्मिता म्हणते की मला माहिती नाही, तू विचारू नकोस. आणि ती आता बाहेर निघून जाते. तेव्हा आता मंदा म्हणते की अंशुमाला हिची फ्रेंड केव्हापासून झाली, नक्की काय पोरगी आहे हिचं काहीच कळत नाही. त्यानंतर इकडे अंशुमन स्वतःशी खूप हसत असतो. आणि तेवढ्यात तेथे चिडचिड करत आता मलिका येते आणि रागाने वस्तू फेकून अंशुमनच्या तोंडावर मारते. तेव्हा अंशुमन लगेच आता बघतो तर काय मलिका. अंशुमन म्हणतो की मॉम, अगं तुझं काय हे सुरू आहे, मी जर वस्तू फेकल्या तर तू मला ओरडत असते, आणि आता तर तू हे सर्व करते, याला काय अर्थ आहे का बरं. तेव्हा मलिका म्हणते की एकतर माझं डोकं अगोदर फिरलेलं आहे, जास्त मात्र चिडायला लावू नकोस. तिला मी समजायला गेले होते, मला असं वाटलं होतं की ती म्हातारी तरी समरला काहीतरी समजावेल, परंतु शेवटी काय, ती म्हातारी मात्र समरचा शेपूट, आणि स्वानंदी तर तेथेच होती. आजकाल मात्र ती म्हातारी एकटी सापडतच नाही, कायम तिच्या सोबत स्वानंदी असते. समोर सुद्धा माझं काहीच ऐकून घेत नसतो. म्हातारीच्या अंगामध्ये जीव नाही, पण सतत टोमणे मात्र मला मारत असते. अंशुमन म्हणतो की हे सगळं त्या वहिनीमुळे होतं. मला पूर्ण खात्री आहे की चिंगीच्या बाबतीत मात्र तिच्या डोक्यामध्ये काहीतरी प्लॅन आहे. अंशुमन विचारतो की कसला प्लॅन. मलिका म्हणते की तुझं आणि त्या मोलकर्णीचं चिंगीचं लग्न लावून देण्याचा प्लॅन आहे बहुतेक. अंशु म्हणतो की नाही, मी हे लग्न नाही करणार. तेव्हा आता मलिका म्हणते की नको करू, परंतु स्वानंदी मात्र हेच करणार आहे. तेव्हा अंशुमनला फार टेन्शन येतं. आणि हे बघ आता अंशु, आपले चांगले दिवस मात्र संपलेले आहेत. मोलकर्णीला सून म्हणून घरात आणायचं किंवा आपल्याला घराच्या बाहेर पडावं लागेल. आता अंशुमन इतका खुश होतो आणि तो म्हणतो की माझ्याकडे एक प्लॅन आहे, आणि वेळ आल्यानंतर मात्र मी नक्की सांगतो. तेव्हा आता मलिका म्हणते की आताच्या आत्ता सांग, परंतु अंशुमन म्हणतो की नाही, आणि तो चिल डाऊन आणि गोल गोल गिरक्या घेत मात्र आता तेथून बाहेर निघून जातो. त्यानंतर इकडे रोहन घरी येतो. तर अधिरा त्याला विचारते की काय झालं, तू इतकं सॅड का आहेस. तेव्हा रोहन काही नाही असं बोलून पाणी वगैरे पितो. अधिरा म्हणतो की तुला आईंचा कॉल आला म्हणून तू सॅड आहेस. तेव्हा आता अधिराने मात्र त्याचा मूड अगदी छान करण्यासाठी चाऊमिन आणि खूप काही त्याचे आवडते पदार्थ बनवलेले असतात. तर रोहन म्हणतो की मला भूक नाही अधिरा, मी खरंच सांगतो. तेव्हा अधिरा म्हणते की अरे आज मी इतकं प्रेमाने बनवलेलं आहे, प्लीज एक तरी खाऊन बघ. आता रोहन म्हणतो की ठीक आहे, तू बनवलं म्हणून एकच खाईल. तेव्हा मात्र रोहन जेव्हा एक रोल खातो त्याला इतकं आवडतो, इतकी टेस्ट असते. तेव्हा अधिरा म्हणते की तुला तर एकच घास खायचा होता, आणि आता तर. तेव्हा रोहन म्हणतो की अगं काय सांगू, इतकं टेस्टी आहे ना, मला सांग बरं तू यामध्ये नक्की काय टाकलंस. आणि त्यामध्ये जे काही टाकलेलं आहे चिंग सेजवान चटणी ते सांगते. दोघंही आता एकमेकांना प्रेमाने भरवत असतात. आता रोहन खूपच खुश होतो. त्यानंतर इकडे अंशुमन मस्त गादीवर लोळत असतो आणि फोन लावतो, आणि तेवढ्यात चिंगी दरवाजात येते. तर चिंगीला बघून मात्र तो विचारतो की इकडे कशासाठी आलीस. तेव्हा चिंगी म्हणते की साहेब मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं होतं. तेव्हा आणि तो ओरडून म्हणतो की अजून काय बोलायचं आहे. तेव्हा चिंगी म्हणते की तुम्ही ठीक तर आहात ना. अंशुमन तिला धमकावतो, माझ्या वाटेला जाऊ नको नाहीतर खूप पछतावशील. तेव्हा आता चिंगी म्हणते की नाही, मी मनापासून हे सगळं काही बोलते, तर मला मनापासून वाटतं. चिंगी म्हणते की खरंच माझी चूक झाली, कारण तुम्ही इतके मोठे राजकुमार आहात आणि मी गावाकडून आलेले एक साधी मोलकरीण आहे. खरंच मला असं वाटलं होतं की तुमचं माझ्यावर प्रेम आहे म्हणून. तेवढ्यात आता स्वानंदी चिंगीला दूध वगैरे घेऊन तिच्या रूम मध्ये येते, पण चिंगी रूम मध्ये नसते. स्वानंदीला असं वाटतं की अंधारामध्ये ती बसलेली असेल, आणि ती म्हणते की तुला किती वेळेस सांगितलं की अंधारात बसत जाऊ नकोस. तेवढ्यात ती पडदा मागे करते, तर चिंगी तेथे नसते. आता स्वानंदी म्हणते की चिंगी, अरे बापरे, ही कुठे गेली. तर मित्रांनो हा भाग येथे संपतो. तर पुढील भागामध्ये आता ही
चिंगी म्हणते की हे बघा ह्या बिचाऱ्या बाळाचा काय दोष आहे ह्या सगळ्यामध्ये. अंशुमन म्हणतो की तो तुझ्या पोटात आहे ना हा त्याचा दोष आहे. चल निघ इथून, एकच ऑप्शन आहे तुझ्याकडे ते हा गर्भ तू पाडून टाक. ती चल मात्र तुला आणि तुझ्या बाळाला मी इकडे संपून टाकतो. त्यामुळे तो मात्र आता चिंगीला धरतो आणि तिला आता गळा दाबत असतो आणि तुला मारून टाकतो असं म्हणतो. आणि तेवढ्यात स्वानंदी चिंगीला शोधत शोधत येते चिंगी चिंगी करत आणि तेवढ्यात तिला समोर मात्र आता ह्या अंशुमनच्या रूम मध्ये चिंगी दिसते. तेव्हा मित्रांनो चिंगी आणि अंशुमन घाबरतच स्वानंदीकडे पाहतात. तर पुढे काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.